नमस्कार. आज आपण बोलणार आहोत सहकारी बँकांविषयी. त्या आज एका अशा वळणावर उभ्या आहेत की जिथून पुढे काय हा एक मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर दडलंय त्यांच्या सेवक धोरणामध्ये, म्हणजेच त्यांच्या HR पॉलिसीमध्ये. श्रीकांत जाधव यांच्या विश्लेषणाच्या आधारे आज आपण याच विषयाचा अगदी खोलात जाऊन विचार करणार आहोत. आणि मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न समोर येतो, आपलं सध्याचं जे सेवक धोरण आहे ते खरंच पुरेसं आहे का? म्हणजे आजच्या या डिजिटल युगात जिथे सगळं काही इतक्या वेगाने बदलतंय, तिथे जुनी धोरणं तग धरू शकतील का? आता हा प्रश्न एवढा महत्त्वाचा का वाटतोय हे समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला आधी बँकिंग क्षेत्रात नक्की काय घडतंय यावर एक नजर टाकावी लागेल. कारण इथं फक्त छोटे मोठे बदल नाही, तर अगदी पायापासून बदल घडतायत. आणि यामागे आहेत दोन मोठ्या गोष्टी. एक म्हणजे तंत्रज्ञान आणि दुसरे म्हणजे नवीन नियम. हा बदल किती मोठा आहे हे बघा. आपण थोडं मागे जाऊया. आठवतंय का, बँकेत जायचं म्हणजे कागदांचे गठ्ठे, पासबुकवरच्या नोंदी, सगळा वेळखाऊ प्रकार. आणि आता सगळं काही आपल्या मोबाईलवर आहे. डिजिटल KYC, UPI, अगदी कर्ज द्यायचं की नाही हे ठरवण्यासाठी सुद्धा आता माणसाचा अंदाज नाही, तर AI क्रेडिट स्कोअर काढतंय. म्हणजे विचार करा, काही वर्षांपूर्वीची बँकिंग आणि आजची बँकिंग जमीन आसमानाचा फरक आहे. बरं, बँकिंग तर इतकं बदललं, मग या बदललेल्या बँकिंगसाठी लागणारे कर्मचारी ते कसे निवडायचे? आणि येथूनच सुरू होतो पहिला मोठा वाद, किंवा म्हणा एक मोठी चर्चा. भरती करताना ओळखीला महत्त्व द्यायचं की गुणवत्तेला? आपल्यासमोर दोन अगदी वेगळे मार्ग आहेत. एक आहे स्पर्धा परीक्षांचा मार्ग. IBPS सारख्या परीक्षांमधून आलेले एकदम हुशार, टेक्नोसॅव्ही उमेदवार. पण त्यांची अडचण काय? त्यांना पगार जास्त हवा असतो आणि ते कदाचित फार काळ टिकत नाहीत. आणि दुसरा मार्ग आहे तो आपला पारंपरिक मार्ग, म्हणजे थेट निवड. यात फायदा असा की स्थानिक लोकांना निवडल्यामुळे त्यांची बँकेशी एक वेगळीच जवळीक असते, निष्ठा जास्त असते. पण इथे मग वशिलेबाजी किंवा कौशल्याची कमतरता असे धोकेही आहेत. मग करायचं काय? हाच तर खरा पेच आहे. तर यावर एक चांगला उपाय सुचवला जातोय, तो म्हणजे हायब्रिड मॉडेल. म्हणजे काय, तर दोन्ही पद्धतींमधलं चांगलं घ्यायचं. जिथे एकदम टेक्निकल कामांची गरज आहे तिथे स्पर्धा परीक्षांमधून उमेदवार घ्या. पण जिथे थेट ग्राहकांशी संबंध येतो तिथे स्थानिक, ओळखीच्या चेहऱ्यांना संधी द्या. यामुळे होतं काय की आपल्याला कौशल्य पण मिळतं आणि ग्राहकांचा विश्वासही टिकून राहतो. एकदम परफेक्ट बॅलन्स. ठीक आहे, नवीन भरतीचं तर ठरलं, पण त्यांचं काय जे बँकेत कित्येक वर्षांपासून काम करत आहेत, आपले अनुभवी ज्येष्ठ कर्मचारी, हा दुसरा मोठा मुद्दा आहे. या नव्या डिजिटल युगात ते बँकेसाठी एक मालमत्ता आहेत की एक अडथळा? त्यांच्या भूमिकेकडे आपण कसं बघायला हवं? आणि लेखक इथे एक खूप मार्मिक प्रश्न विचारतायत. हे जे ज्येष्ठ कर्मचारी आहेत ते या बदलाचे नायक ठरणार आहेत की बळी? म्हणजे ते बदलाला पुढे घेऊन जातील की या बदलाच्या रेट्यात मागे पडतील? उत्तर अगदी सोपं आहे. आपल्याला फक्त त्यांच्या भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. त्यांना रोजच्या कामात अडकून ठेवण्याऐवजी त्यांच्या अनुभवाचं सोनं करता येईल. कसं? तर बघा, ते नवीन मुलांना मार्गदर्शन करू शकतात, एक प्रकारचे मेंटॉर बनू शकतात. बँकेची जी थकीत कर्ज असतात म्हणजे NPA, ती वसूल करण्यासाठी त्यांचा स्थानिक संपर्क आणि अनुभव कामाला येईल. ते बँकेचे खरे रिकव्हरी स्पेशलिस्ट होऊ शकतात. थोडक्यात काय, तर ते अडथळा नाही, तर बँकेची सर्वात मोठी ताकद आहेत. चला, आता आपल्याकडे नवीन आणि अनुभवी कर्मचारी अशी एक चांगली टीम आहे. पण टीम असून भागत नाही, त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं? इथे येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, व्यवस्थापन. मॅनेजमेंटची पद्धत कशी असावी, दबावाची की प्रेरणेची? यात दोन मॉडेल आहेत. एक आहे हंटर मॉडेल, म्हणजे शिकारीसारखं. सतत टार्गेटचं दबाव, भीती, यातून कदाचित थोड्या काळासाठी रिझल्ट मिळतीलही, पण कर्मचारी मनाने कधीच जोडला जाणार नाही. आणि दुसरं मॉडेल आहे मेंटर मॉडेल, म्हणजे मार्गदर्शकाची भूमिका, जिथे मॅनेजर कर्मचाऱ्यांना प्रेरणा देतो, त्यांना समजून घेतो. इथे कर्मचारी स्वतःहून काम करतात, कारण त्यांना ते काम आपलं वाटतं. सहकार क्षेत्राचा तर आत्माच विश्वास आहे, बरोबर? मग तिथे तर मेंटर मॉडेलच यशस्वी होऊ शकतं. आतापर्यंत आपण माणसं आणि व्यवस्थापनाबद्दल बोललो, पण आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी या सगळ्या समीकरणालाच बदलून टाकू शकते. ती गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच AI. तर मग हा AI सहकारी बँकांसाठी एक मोठा धोका आहे की एक मोठी संधी? सगळ्यात मोठी भीती काय असते की AI मुळे नोकऱ्या जातील. पण खरं सांगायचं तर तसं नाहीये. AI आपली जागा घेणार नाहीये, तर आपलं काम बदलणार आहे. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तो माणसाची जागा नाही घेणार, उलट माणसाला मदत करणार आहे. मग आपलं काम कसं बदलेल?
तर बघा, AI कोणती कामं करेल? जी रोजची रटाळ कामं आहेत, जसं की डेटा एंट्री करणे, फॉर्म भरणे. यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल. आणि हा वाचलेला वेळ ते कुठे वापरू शकतील? तर जी कामं फक्त माणूसच करू शकतो तिथे. जसं की ग्राहकांशी एक विश्वासाचं नातं तयार करणे, त्यांच्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवणे, नवीन कल्पना आणणे. ही आहेत खरी AI प्रूफ स्किल्स. हे सगळं ऐकायला तर छान वाटते, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? एखाद्या बँकेला जर हे बदल करायचे असतील तर त्यांनी सुरुवात कुठून करायची? यासाठी काही ठोस कृती आराखडा म्हणजे ॲक्शन प्लॅन आहे का? आणि हो, नक्कीच आहे. लेखकाने एक अतिशय स्पष्ट रोडमॅप दिलाय, ज्याला आपण 3 टप्प्यांमध्ये विभागू शकतो. पहिला टप्पा म्हणजे पुढची 2 वर्ष. यात काय करायचं? तर आपल्या सध्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणती टेक्नॉलॉजी स्किल्स आहेत आणि कोणती नाहीत हे तपासायचं आणि त्यांना छोटं ट्रेनिंग द्यायचं. मग दुसरा टप्पा 2 ते 5 वर्षांचा. यात एक पक्की, लेखी HR पॉलिसी तयार करायची आणि कामावर आधारित इन्सेंटिव्ह्ज द्यायला सुरुवात करायची. आणि मग येतो तिसरा, दूरचा टप्पा, 5 ते 10 वर्षांचा. यात AI आणि ब्लॉकचेन सारख्या भविष्यातील तंत्रज्ञानासाठी तयार व्हायचं आणि शाखांचं स्वरूप डिजिटल फर्स्ट करायचं. म्हणजे हा फक्त एक प्लॅन नाहीये, तर भविष्याकडे जाणारा एक स्पष्ट मार्ग आहे. आणि शेवटी श्रीकांत जाधव यांचं एकच वाक्य या सगळ्याचं सार सांगून जातं: बदलाचे नायक व्हा, त्याचे बळी नाही. तर मग सहकारी बँकांमधले नेते, मॅनेजर आणि कर्मचारी या सगळ्यांसमोर आज एकच निवड आहे: बदलाला आपलंसं करून त्याचे नायक बनायचं की बदल्याकडे दुर्लक्ष करून त्याचे बळी ठरायचं? उत्तर त्यांनाच शोधायचं आहे आणि ते आजच शोधावं लागेल. खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे ना?